मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं। त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असणारे इतर जे नेते त्यांना देखील त्यांनी आज टीकेचं लक्ष केलेलं। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। देवेंद्र फडणवीस खुनशी आहेत असं म्हणतात जरांगे पाटील। नाही, मला वाटतं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। ते जर खुनशी असते तर तुम्ही एवढं मोठं आंदोलन उभं करत असताना खुन्नस काय असतो त्यांनी दाखवून दिलं असतं। लोकशाही मार्गानं आपल्याला आंदोलन या ठिकाणी ते करायला देत आहेत। खुनसी आणि सुडाची भावना असती तर ते तसे वागले असते, परंतु ते लोकशाही आणि संविधानाला त्या ठिकाणी मानणारे आहेत। आणि तुम्हीच आंदोलनाच्या आडून किती खुनशी आहात हे महाराष्ट्र पाहतोय। भुजबळांना काय लेवलने आपण बोलता, इतर दुसरं आंदोलन करणाऱ्या नेत्यांना कुठल्या शब्दामध्ये आपण अवहेलना करता। राणेसाहेबांसारखा ज्येष्ठ नेता देवेंद्रजी असतील, सगळ्यांना आरे तुरे आपण त्या ठिकाणी करता आणि त्याच्यामुळे खुनशी कोण आहे हे तुमच्या प्रत्येक वाक्यात महाराष्ट्राला दिसून येते। भाजपच्या काही नेत्यांना फडणवीस यांचं षडयंत्र सहन होत नाही, येत्या काही काळामध्ये ते बाहेर पडतील असं सुद्धा म्हणतात। राजकारणामध्ये कोण येत असतं कोण जात असतं, परंतु आपण काळजी घ्या मनोज जरांगेजी की आपल्याला आंदोलनात पहिल्या दिवसापासून असणारी लोक आपल्यासोबत आहेत का। बरीचशी एक बाहेर पडलेत, मला अनेक जण भेटलेत आणि येणाऱ्या काळात तुमच्यापासून किती लोक बाहेर पडतील त्याची मोजदादही करता येणार नाही, त्याची आपण काळजी घ्या। देवेंद्रजींची आणि भारतीय जनता पार्टीची काळजी घेऊ नका, महाराष्ट्रातील जनता त्यासाठी सक्षम आहे। नक्कीच, पण एक आरोप मोठा त्यांनी केला आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दरेकरांच्या माध्यमातून माझ्या विरोधात टोळी तयार केली असं म्हणतात। नाही, मला वाटतं तुम्हीच आंदोलनाला एक टोळक्याचं स्वरूप त्या ठिकाणी दिलं आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं झाली, देशभरात आंदोलनं झाली, विषयासाठी आंदोलनं झाली, प्रबोधनासाठी आंदोलन झाली, न्याय हक्कासाठी आंदोलनं झाली, परंतु मागण्या मागत असताना धूमधडाक्यात फटाके वाजवून त्या ठिकाणी वर्षाव आपल्या काय बोलतात त्याला JCBनं करून अशी आंदोलनं देशाने महाराष्ट्राने कधीच पाहिली नाहीत। म्हणजे एकीकडे आपण न्याय मागायला जातोय, मागण्या मांडायला जातोय आणि स्वतःच्या कौतुकातच आपण मग्न आहोत आणि मूळ विषय आता राहिलाच बाजूला। आता तर आपण केवळ राजकारण याच्या पलीकडे आपण बोलत नाही, त्याच्यामुळं आंदोलनाचा बेसच आपण सोडलेला त्या ठिकाणी आहात। नक्कीच, पण आज बीडचे जे जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र मस्के भाजपचे, त्यांनी भेट घेतली आहे मनोज जरांगे पाटील यांची आणि ते इच्छुक आहेत निवडणुकीसाठी असं सुद्धा बोललं जात आहे। आपचे कार्यकर्ते आहेत, नेते, ते सुद्धा भेटीगाठी घेत आहेत, त्यामुळे येत्या काळामध्ये काही परिणाम दिसून येईल। निवडणुकीमध्ये अनेक इच्छुक असतात आणि त्यामुळे इच्छुक असतात ते वेगवेगळे पक्ष असतात, त्यांना भेटत असतात। आता जरांगे मराठा आरक्षण मराठा समाजापासून दूर गेलेत, त्यांचा राजकीय पक्ष होतोय किंवा अपक्ष राहतील किंवा कुठल्या तरी पक्षाला सपोर्ट करतील आणि त्याच्यामुळे ज्यांना तिकीट मिळणार नाही, ज्यांच्या पक्षाच्या वाट्याला तिकीट मिळणार नाही, परंतु जे पक्षापेक्षा त्या ठिकाणी उमेदवारीला महत्त्व देतात असे लोक जात असतात, भेटत असतात आणि आता एक नवीन राजकीय दुकान त्या ठिकाणी मिळालेलं आहे, त्या दुकानात जातील। आढळराव पाटील त्यानंतर अर्चना पाटील दोघेही सक्रिय दिसत नाहीत राष्ट्रवादीमध्ये, त्यामुळे ते आपल्या मूळ पक्षात परत जातील अशी सुद्धा चर्चा आहे, काय म्हणाल याकडे? नाही, मला वाटतं आता चर्चा आणि त्या चर्चेवर आम्ही काय म्हणण्यापेक्षा थोडी आपण वाट बघूया। पक्षांना वाटप कसं होतं आहे महायुतीतल्या, त्यानंतरच आपण या गोष्टीवर भाष्य करण्याला अर्थ राहील। नक्कीच, लाडकी बहीण योजना सध्या जोरात सुरू आहे आणि ठिकठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळते। महाविकास आघाडी सातत्याने यावर टीका करत आलेली आहे।
उद्धव ठाकरेंनी पण टीका केली, जे 200 कोटी दिले आहेत ते पुन्हा सरकार आपल्या घशात घालेल असं म्हणाले. संजय राऊत म्हणतात की आमचं सरकार आलं, आम्ही 150-3,000 करू. आज मुख्यमंत्री पण म्हणाले आम्ही भविष्यामध्ये 3,000 करू. कसं पाहता याकडे? मला वाटतं लाडक्या बहिणींनी यांची त्रेधा तिरपट उडवले आणि हे जे जे बोलत आहेत ते तोंडावर आपटताना दिसत आहेत. म्हणजे यांच्या वक्तव्याचा विपर्यास किंवा वक्तव्याचं उत्तर आज महायुती सरकार आम्ही देतोय, त्यानंतर यांची थोबाडं काळी होताना दिसत आहेत. महिला भगिनीने यांची थोबाडं काळी केली आहेत. पहिलं त्याने आरोप केला पैसे कुठून आणणार. आरोप त्यांनीच केला पैसे कुठून आणणार. आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत त्या ठिकाणी म्हणतात आमचं सरकार आलं तर आम्ही 1,500चे 3,000 करणार. म्हणजे काय तुम्ही काय जादू करणार आहे की आकाशातनं पैसे आणणार आहात. त्याचबरोबर नंतर आम्ही सांगितलं की त्या ठिकाणी बजेटमध्ये पूर्णपणे वर्षभराची तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा प्रश्न निकाली निघाला. त्यांनी सांगितलं 1 रुपया अकाउंटमध्ये टाकलाय, थट्टा लावले. आमचं तर सरकार बहादर आहे. 1 महिन्याचे नाही 2 महिन्याचे 3,000 रुपये अकाउंटमध्ये टाकले. मग सुप्रिया सुळे म्हणाल्या की लवकर पैसे काढून घ्या नाहीतर ते परत काढून घेतील. कुणाचे पैसे काढून घेतले? नावं आपण त्या ठिकाणी मागून घ्या. त्याच्यामुळं तोंडावर त्या ठिकाणी आपटतायत. उलट पक्षी या ठिकाणी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपला आशीर्वाद जर आम्हाला लाभला आणि ही योजना चिरंतर टिकावी असं आपल्याला वाटत असेल तर उद्या आम्ही 1,500चे 2,000 करू, 2,000चे 2,500 करू, अगदी 3,000ही त्या ठिकाणी करू. म्हणजे पुढची शाश्वतीही आमचं सरकार या ठिकाणी देतंय. आणि त्याच्यामुळं मला वाटतं आता काही थापा, काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केविलवाना यांचा सुरू आहे. सपशेल त्या ठिकाणी तोंडावर पडताना महाविकास आघाडीचे नेते दिसत आहेत. पण संजय राऊत तर म्हणतायत की फडणवीस यांच्या डर्टी पॉलिटिक्सचा लवकरच अंत होईल आणि ज्या पद्धतीनं राजकारण करतायत ते अत्यंत वाईट आहे. संजय राऊत यांची वर्तणूकच डर्टी आहे आणि ती महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं पॉलिटिक्सपेक्षा आपलं चारित्र्य त्या ठिकाणी डर्टी नसावं याची काळजी घेणं आवश्यक आहे. 3 घाशीराम कोतवाल आहेत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असं म्हणतात. हे हशीराम आहेत. महाविकास आघाडीचे 3 नेते म्हणजे रोज हास्यास्पद अष्टविधारण करतायत आणि त्यामुळे ह्यांना हसीराम कोतवाल त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे. कारण प्रत्येक वक्तव्यावर हसावं अशाच प्रकारचे हास्यास्पद वक्तव्य आहेत. होय आम्ही घाशीराम आहोत. शिंदेसाहेब तर नेहमी सांगतात की तुम्ही टीका करत जा, आम्ही काम करणारे आहोत, आम्ही घासणारे आहोत. जसं भांडी घासून त्याला लकाकी देण्याचं काम माझ्या माता भगिनी करतात, आम्ही गोरगरिबाची त्या ठिकाणी भांडी घासतोय. किंबहुना त्यांच्या वेदना, त्यांची दुःख या ठिकाणी दूर करण्यासाठी दिवस रात्र घासतोय. आणि त्या अर्थानं आम्ही घासणारे त्या ठिकाणचे राम आहोत. एका बाजूला हिंदुत्वाचा वसा घेणारे आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारे. संजय राऊत एकीकडे म्हणतायत की टर्निंग पॉईंट ठरणार नाही तर युटर्न ठरेल. त्यामुळे प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की लाडकी बहीण योजना ही सरकारसाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे का? आपणच पाहताय ज्या पद्धतीनं महायुतीच्या नेत्यांचे दौरे होत आहेत आणि ज्या महिला भगिनींचा प्रतिसाद, किंबहुना आपल्याच कॅमेऱ्याच्या माध्यमातून जेव्हा आम्ही चॅनलवर पाहत असतो, एक वेगळा आनंद, एक वेगळा आत्मविश्वास या माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी दिसतो. आणि त्यांच्या उद्याच्या भविष्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी सरकार शाश्वत करतंय आणि एक आधार या सरकारचा माझ्या बहिणींना त्या ठिकाणी वाटतोय. एक व्हिडिओ व्हायरल होतोय संजय गायकवाड यांचा तलवारीनं केक कापल्याचा.
बरेचशी टीका टिप्पणी त्यावर होते आणि हा केक अशा पद्धतीनं एक नेता कशा पद्धतीनं कापू शकतो असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. प्रतिनिधीच जर असे वागले तर मग सर्वसामान्यांचं काय असा देखील प्रश्न उपस्थित करतायत. आता त्यांच्यावर बोलण्यासाठी आमचे शब्दच आता त्या ठिकाणी थिजलेले आहेत. किती वेळा करावं, काय करावं, परंतु मला वाटतं प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी करणं ते मला वाटतं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना शोभा देणारं नाही आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं, मला काय त्यांना सांगण्याचा अधिकार नाही, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टी लोकांना आवडत नसतात. काळजी घेतलं तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी चांगलं राहील. रामगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केलेलं आहे यानंतर बरीचशी टीका टिप्पणी होते. वडट्टीवारांनी टीका केली आहे. यानंतर अनिल देशमुख टीका करतायत की राज्यामध्ये दंगली घडवण्याचा हा सगळा कट आहे का प्रश्न उपस्थित केला जातोय. नाही, ज्यांची दृष्टीच त्या ठिकाणी निवडणुकीनं भ्रष्ट झालेली आहे. निवडणुकीशी प्रत्येक गोष्ट जोडण्याचं त्यांचं काम आहे. आणि त्याच्यामुळं मला वाटतं आता दुसरं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी जो आमचे हिंदुत्वप्रेमी जनता आहे, जे वारकरी आहेत, त्यांनाच अशा प्रकारचे दंगलखोर ठरवणं म्हणजे आमच्या हिंदुत्व प्रेमी जनतेचा अपमान आहे, वारकऱ्यांचा त्या ठिकाणी अपमान आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.